नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोथिंबीर वडीची रेसिपी. तर इथे मी मिक्सरमध्ये घेतलं होतं, जिरं घेतलं होतं, मिरची घेतली होती, लसूण, धने असं मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. त्यानंतर मी कोथिंबीर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली होती. स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर 5-10 मिनिटांनी आपण ते वाळत ठेवायची. त्याच्यानंतरच ते आपण बारीक करायची. त्याच्यानंतर आपण तिखट, हळद, गरम मसाला सर्व टाकायचं आणि आपल्या सोयीनुसार त्याच्यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ हे आपण आपल्या पद्धतीने टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि लिंबाचा रस थोडासा पिळायचा आहे. त्याच्यामध्ये लिंबू रस थोडासा टाकायचा. त्याच्यानंतर पाणी लावायचं नाही पिठाला, तर त्याच्यामध्येच मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी शिंपडलं तरीही चालेल, जास्त नाही शिंपडायचं. त्याच्यानंतर आपण थोडं तेल घ्यायचं हाताला आणि त्याला चिकटू नये म्हणून. नंतर आपण ते जाळीला तेल लावायचं. तेल लावल्यानंतर आपण गोल गोल असे राऊंड करा, नाहीतर चपाती भाकरीसारखं केलात तरीही चालेल. वाफवून घ्यायचं 15-20 मिनिटांनी. त्याच्यानंतर तुम्ही रवा लावू शकता, पांढरे तीळ टाकू शकता किंवा नाही रवा लावला तरीही चालेल.